संवाद साधला किंबहुना त्यापूर्वी जे अल्पा विद्यार्थ्यांशी पण संवाद साधला, काय चर्चा झाली, काय बोलणं? काय नाही सर, मी सगळीकडे सभासद नोंदणी झाल्यापासून आम्ही चाललो आहे. म्हणजे मुंबई झालं, नवी मुंबई झालं, पनवेल झालं, कल्याण डोंबिवली झालं, ठाणं झालं, नाशिक झालं, पुण्याला जायचं आहे, आता आम्ही नागपूरला आलो, संभाजीनगर झालं. सो मी सगळीकडे जाऊन लोकांचे प्रश्न जाणून घेतो आहे. कॉलेज लेवलला काय प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत. कारण मी कॉलेजला असताना अशी कुठची संघटना नव्हती की जी आम्हाला येऊन विचारेल, का आम्हाला आमच्या शिक्षकांकडे प्राध्यापकांकडे जायला लागायचं आणि ते ऐकायचे नाहीत. हे मी खूप अनुभवलं आहे. कारण आमच्या वॉशरूमची परिस्थिती हॉरिबल होती, कॅन्टीनची परिस्थिती हॉरिबल होती. पण आता जे एक संघटना तुमच्या पाठीशी अशी उभी आहे की तुम्हाला कुठचाही विषय लागला तर आम्ही आहोत सोडवायला. आणि हे 31 तारखेपर्यंत आपली सभासद नोंदणी संपते, पण आमचा संपर्क काही संपणार नाही आहे. आम्ही तुमच्या संपर्कात असणार आहोत. कधीही काय लागलं तरी आम्ही आहोत. सभासद झाला जरी किंवा नाही झाला तरी. तुमच्या हातावर तुमच्या पत्नीचं नाव तुम्ही नोंदून घेतलं, कशी भावना वाटली? कारण त्या मुलीची आता आम्ही बोलतो, त्या फार रोमांचित दिसल्यात. तुम्हाला ही भावना कशी वाटली आणि हे कसं सुचलं तुम्हाला? माझ्या डोक्यात फक्त बायकोच असते. सो मी कधी बाहेर आल्यावर असं कधीतरी असं वाटतं, होमसिक होतो मी, की मुलगा बायकोची आठवण येते. सो मला वाटलं की करून घेऊ. बऱ्याच विद्यार्थिनीशी आपण संवाद साधला, त्यांनी काही समस्या सांगितल्या, काय संवाद झाला? फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मला माहीत नाही, पण कुठेही जातो आहे तिकडे म्हणजे सगळ्यांना फोटोज काढायचे आहे. आणि त्यांचे विषय सांगण्यापेक्षा जास्त त्यांना सेल्फीजमध्ये इंटरेस्ट आहेत. जे मला खूप आवडतं आहे, जे ते प्रेम आहे, तो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, तो खूप आवडतो आहे. पण शेवटी मी गेल्यानंतर त्यांच्या अडचणी पण सुटल्या पाहिजेत. त्याच्यामुळे मला पहिल्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत. मी फोटो काढायला तुमच्यासाठी दिवसभर उभा आहे. मी नागपूरला आलो आहे, आज मी दिवसभर उभा राहतो. आपण इंडिव्हिज्युअल लेवलला फोटो काढू, पण तुमच्या शेवटी अडचणी आहेत. आता मी बाहेर भेटलो, त्या मुलींनी मला सांगितलं नाही, पण मला जेव्हा मी वॉशरूमला गेलो इकडे, मला कळलं की इकडच्या वॉशरूमची परिस्थिती हॉरिबल आहे. घाणेरडा वास आहे, परिस्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत मी मुलांच्या ह्याच्यात गेलो. मुली कशा जात असतील मला माहीत नाही. त्याच्यामुळे ह्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. आणि मला वाटतं की ह्याच्यावर पहिलं काम केलं पाहिजे. आपण फोटोज काढायला तर मी आहेच. छोट्या रुद्रला पाठीवर घेतलं, सर्वांसोबत सेल्फी काढली, मुस्लिम विद्यार्थिनींच्या हाताने मेहंदी काढून घेतली की मेहंदी एकदा दाखवा महाराष्ट्राला. काय अनुभव होते हे सगळे? नाही, मला असं भेटायला खूप आवडतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या लेवलला मी निघालो, मी महाराष्ट्रभर निघतो आहे, ज्या लेवलला प्रतिसाद आहे, असं प्रेम बघायला मी खरंच भारावून जातो कधी कधी. की अशी मुलं माझ्या पाठीवर बसत आहेत. मग तो रुद्र असेल किंवा कोणी असेल, मला हे खूप आवडतं. मुलींना भेटायला आवडतं, मुलांना भेटायला आवडतं. अडचणी जाणून घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल चर्चा करायला आवडते. त्याच्यामुळे मी आय थिंक हा खूप उत्तम दौरा चालू आहे. आणि हे काय 31 तारखेनंतर थांबणार नाही. मी फिरतच राहणार आहे. जिकडे जिकडे विषय सोडवू शकतो तिकडे सोडवणार आणि जिकडे लोकांना भेटायचं तिकडे भेटणार. सो हे काय थांबणार नाही आहे. हे सगळं जेनजीच्या उदयात जाण्याचे मार्ग आहे. तुम्ही जे करत आहे, सेल्फी काढणे, मेहंदी काढून घेणे, थेट जेनजीशी कनेक्ट होणारे ऍक्ट आहे. आणि कुठेतरी राजसाहेबांची आठवण ताजी करून देणारी गोष्ट. सुमारे 20 वर्षांपूर्वी राजसाहेबांना आम्ही बघितलेलं. काय सांगा? काय नाही, मला वाटतं ते माझ्या वडिलांकडनं झालं आहे की कुठेतरी ह्या लोकांसाठी मनापासून उभं राहिलं पाहिजे. जे आंदोलन झालं तिथपासून मी तुम्हाला सांगेन तर खूप ऑर्गॅनिक लेवलला झालं ते आंदोलन. आणि तेव्हापासून आम्ही मनापासून त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहे. म्हणून हा प्रतिसाद आहे. कुठेतरी सरकार आत्ता जे जेनझी करतं आहे, जिकडे 20-21 मुलांनी आत्महत्या केली तिकडे तुम्हाला नाही वाटलं त्यांच्या पाठीशी उभं राहावं. जिकडे आंदोलनं झाली, जिकडे काठ्यांमध्ये खेळ ठोकून लोकांना मारलं गेलं, हातपाय तोडले गेले, केसेस टाकले गेले, तिकडे तुम्हाला महाराष्ट्र सरकारला नाही वाटलं कुठेतरी बोलावं. त्याच्यामुळे आणि आज सत्तेत नाही आहे, पण सत्तेत असतो तरी आम्ही त्याच्या विरोधात बोललो असतो की आम्ही ह्या मुलांच्या बाजूनी उभे आहोत. खूप चुकीचं झालं जे झालं ते. आणि ह्या मुलांनी केंद्रातनं राजीनामा आणला. त्याच्यामुळे त्या मुलांनी आम्हाला लढायला शिकवलं आज.
अमितजी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचं जे विद्यार्थी दिसले एकच मिनटं, हे कालपासून अमित साटमचा विषय बोलतायत, मला ऐकायचं तो प्रश्न काय ऐकायचा आहे? दोन गोष्टी काल घडल्या. अमित साटमने ऑटो रिक्षा चालकांना, हिंदी भाषिक ऑटो रिक्षा चालक ज्यांनी मराठी भाषा शिकली आहे त्यांना प्रमाणपत्र देताना त्यांनी हिंदीत भाषण केलं एक. आणि त्यावेळेस एका याच्यामध्ये बोलताना त्यांनी राजसाहेबांवरती एक असं म्हटलं की त्यांनी आपल्या नातवाला बालमोहन मराठी शाळेमध्ये शिकवून दाखवावं आधी. दोन्ही गोष्टीवर काय म्हणतात? त्यांच्या नातवाला कुठे शिकवावं ना, हे अमित साटमनी नाही विचार करावा. आणि मला वाटतं अमित साटमनी हिंदीत भाषण केलं म्हणजे ह्यांना मराठी लोकांची किती पडली हे आपल्याला कळतं. आज आपले परिवहन मंत्री जेव्हा येऊन समोर तुमच्या सांगतायत की मराठी शिकणं अनिवार्य आहे, तुम्ही शिकलंच पाहिजे, तिकडे मुख्यमंत्री साहेब येऊन बोलत आहेत की नाही शिकलं तरी आम्ही एक्सटेन्शन देऊ. किती 10 वर्षाचं देणार आहात का? तुम्हाला आपल्या भाषेची पडली नाही, तुम्ही कुठेही गेला, गुजरातला जा, पंजाबला जा, दक्षिणेत जा, कुठेही जा, त्यांची भाषा त्यांना कशी जपायची हे कळतं. तिकडे बोलून दाखवावं की हिंदीत चालणार, आम्ही शिकणारच नाही. आम्ही काय आता काल मी त्या आपल्या आकांक्षाच्या घरी गेलो, ते हिंदी भाषिक होते पण ते आपल्या मराठीवर काय तुम्ही त्यांना मराठी आवडत नाही असं नव्हतं, पण तिकडे ती परिस्थिती होती की मला हिंदीत बोलावं लागलं त्यांच्याशी. की मुलगी गेली आहे समोर तुमच्या, इकडे आम्ही भाषा नाही आणणार पण तुम्ही आमच्या भाषेवर आलात तर आम्ही अंगावर येणार, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि अमित साटमला भुंकायलाच ठेवलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्याचं काम करावं, उत्तम करतोय तो. मला अशा लोकांच्या मी काय बोलू ह्या लोकांवर? तुम्हाला स्वतःच्या भाषेची पडली नाही, राज्याची पडली नाही आहे. अमित साटम आहे तोच ना जो हसला मृत्यूवर, लोकांच्या मृत्यूवर जो माणूस हसतोय, तो माझा मुलगा कुठच्या शाळेत जाणार हे ठरवणार. लोकांवर झाड पडून पॉटहोलमध्ये जाऊन जो माणूस हसतोय तो ठरवणार माझा मुलगा कुठच्या शाळेत जायला पाहिजे. लोकांची कामं करा, नाही तर 29ला अवघड दिसते. अमितजी, आमदार सुर्वे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता, भोजपुरी गाणं लावलं, अश्लील डान्स त्या कार्यक्रमात झाला, मुंबईचा प्रकार. नाही, तुम्हाला मी सांगतो ना, ह्या सरकारला पडली नाही आहे. हे गाणी बिणी हे खूप सेकंडरी झालं आहे आपल्यासाठी. इकडे आता मी पुण्याचं तुम्हाला सांगतो, मांजरी गावात तुम्ही कालच मला विचारलं की आज विचारलं, मला वाटतं आदिवासी आपली बंधू भगिनी 14 दिवसापासून उपोषणाला बसलेत त्यांच्या वसतिगृहाला घेऊन. मी तिकडे भेटायला जाणार आहे त्यांना. आज मला कळण्यात आलं GR रद्द झाला. हे GR रद्द होणं इथपर्यंत आपण ठेवूया नको, कारण जे लोक मृत्यू पावलेत नीटमध्ये त्यांना 1 कोटी जाहीर केलेले, ते अजून आले नाही आहेत, जाहीर केलेले. त्याच्यामुळे GR रद्द झाल्या आणि लोकांचं समाधान झालं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. ते समाधान होईपर्यंत आम्ही काम करतो, हे GR रद्द होईपर्यंत काम करतो. शिवाजी पार्क मैदान जे आहे ते MCA कडे देण्याबाबत मला वाटतं हे साहेबांकडे विषय आहे, ते बोलतील त्याच्यावर. साहेब ठाकरे विरोध करतायत, मिलिंद नार्वेकरांनी पत्र दिलं की MCA कडे. नाही, हा राजसाहेबांकडे विषय आहे, ते मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटले त्या विषयावर, त्याच्यामुळे तो विषय ते सांगतील. आजच्या आपल्या भेटी दरम्यान अगदी लहानशी चिमुकली असो किंवा तरुणी असो, मुलं असो, सगळे सेल्फी काढण्यात जातात. पण ठाकरे कुटुंबावर जेवढं महाराष्ट्राच्या या टोकावर पण प्रेम करतात तेवढे ठाकरे कुटुंबाची व्हिजिट किंवा नागपूर विदर्भाकडे फारसं लक्ष नसतं. हे सर्वसामान्य असो किंवा कार्यकर्त्यांची नेहमी भावना असते, प्रेम मात्र भरपूर मिळतं. सर आम्ही येत जाणार. आम्ही जेव्हा आता शेवटी कसं आहे की 36 जिल्हे आहेत, 255 तालुके आहेत आपल्याकडे, सगळीकडे फिरायला लागतं. आत्ताच मी नागपूरला येऊन गेलो, आपण भेटलेलो पण जेव्हा क्रिकेट टुर्नामेंट होती. मी येत असतो. तुम्ही मला सांगा किती महिन्यातनं किती वेळा यायला पाहिजे, मी येतो, काही असा इश्यू नाही आहे. साहेबांचा दौरा हो, पण साहेबांचा पण दौरा चालू आहे. आता त्यांचा दौरा नागपूरमध्ये कधी आहे हे मला माहीत नाही, पण मी तुम्हाला एवढं सांगतो की महाराष्ट्राचा माझा दौरा चालू झाला आहे, पहिला विदर्भातनं चालू होईल आणि नागपूरमधनं चालू होईल. प्रकरण खूप वेगानं वाढत आहे. NDTV मराठीनं जे प्रकरण तसाच लावलं होतं पेपर फुटीचं, त्यामध्ये ऋतुजा पाटील आणि मयूर ठाकरे अजूनही फरार आहेत आणि त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता. मुख्य म्हणजे MPSCने आधी असं म्हटलं होतं की असं काही घडलंच नाही, पण आता ते मान्य केलेलं आहे. MPSCची जी काही भूमिका आहे कसं वाटतं? नाही, मला वाटतं पेपर फुटी नाही होणार ह्याच्यावर आपण कधी काम करणार आहोत.
पेपरफुटी झाल्यानंतर काय होणार ह्याच्यावर आपण किती तुम्ही कडक शिक्षा द्या. पेपरफुटी नाही होणार ह्याच्यावर कधी काम करा. पेपरफुटी झाल्यानंतरच 21 लोकांनी आत्महत्या केली आहे ना. किती अंत बघणार आहात तुम्ही लोकांचा? कधी काम करायला चालू करणार आहात? म्हणजे जेनझी तुम्ही गृहीत नका धरू. मी तुम्हाला खरंच सांगतोय, हे लोक खूप शार्प आहेत. ह्या लोकांना कळतं ह्यांच्या पाठीशी कोण उभं राहतं. म्हणून मी बोलतो, हे आता जे चालू झालं आहे ह्या लोकांचं, की हे सभा घेत आहेत आणि जेनझीच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. जेनझी प्रश्नच विचारत नाही आहेत. त्यांना प्रश्न विचारायला द्या. तुम्हाला बाहेरचा दरवाजा दाखवतील ते. त्यांच्याकडनं प्रश्न येऊ द्या. हे प्लॅन्ड प्रश्न कधी करू नका त्यांच्याबरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं की हे लोकच ह्या लोकांच्या समोर गेले पाहिजे जे तुम्हाला प्रश्न विचारतायत आणि त्यांची उत्तरं दिली पाहिजेत. हे सरकार अकाउंटेबल नाही आहे, आन्सरेबल नाही आहे. जसं मी तुम्हाला काल बोललो, ती बिचारी आपली आकांक्षा तिने आत्महत्या केली आहे. कोणीही सरकारमधनं भेटायला आलं नाही आहे आजपर्यंत. आणि जेनझीची मतं आपल्याकडे कशी येतील हे बघतायत. त्या मुलीच्या वडिलांनी स्वतःची शेती विकली आहे. घरी कमवायला कोण नाही आहे. मुलगा 9वीत आहे. ह्या गोष्टीकडे आपण बघणार नाही आहोत का? का? कारण केंद्रातनं राजीनामा आला म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांना विसरायचं. सो हे विकृत परिस्थिती आणून ठेवली आहे सरकारने. आणि मला आज बरं वाटतं की तुम्ही सरकारला पण प्रश्न विचारताय. हे विरोधी पक्ष आणि पत्रकार मिळून आपण त्या सरकारला प्रश्न विचारले पाहिजे. चंद्रपूरचा एक मोठं रॅकेट उघडकीस आलं, ज्यांनी बोगस डिग्र्या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या डिग्र्या सापडलेल्या आणि मास्टर सुद्धा सापडले. म्हणजे हे प्रकरण असताना अशी डिग्र्या सुद्धा एक मोठं रॅकेट सापडलं आहे. देशभरातील 8 ते 10 विद्यापीठाच्या डिग्र्या. मला नाही माहिती आहे विषय, सॉरी. पण मी जसा दौरा होईल तसं चंद्रपूरला जाईन किंवा चंद्रपूरला आधी जाईन. असा विषय असेल तर मी बघून घेईन विषय काय. आणि मी नक्की आता मला हा विषय माहीत नाही म्हणून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.